नमस्कार, मी संदीप चव्हाण. आपण पाहत आहे PCMC न्यूज. खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये आत्तापर्यंत 21 नगरसेवक फुटलेत. अर्थात हे सगळे माजी असले तरी विविध पक्षांचे नेते कोण कुणाला पळवतंय अशी जणू काही चढाओढ लागली आहे. भाजपमध्ये 17 जण गेलेत, तर राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 4 जण. अर्थात इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे हे आपण गेली 8 वर्षांपासूनचं समीकरण पाहतोय. 2017ला देखील हेच घडलं होतं. पण जी काही निष्ठावंत असतात, एकनिष्ठ असतात, पक्षासाठी इतकी वर्ष दिलेली असतात, अशा कार्यकर्त्यांचं, अशा नेत्यांचं त्यावेळी काय होणार? आणि मग कोंडी होते, मग कोंडीतून नाराजी उत्पन्न होते आणि मग बंडखोरी होते आणि अर्थात त्या पक्षाला फटका बसतो. अशी बरीच माणसं भाजपमध्ये देखील आहेत. अर्थातच त्यांची मनं दुखावली असणारच. कारण 2017मध्ये जिथं काही नव्हतं तिथं एकटा एक शिलेदार एका वॉर्डात म्हणजेच प्रभागात निवडून आला, प्रभाग क्रमांक 21. तसं पाहिलं तर पिंपरी गाव, या पिंपरी गावामध्ये अर्थातच त्यांचं समाजकार्य देखील मोठं. पण ज्या व्यक्तीनं, ज्या माणसानं इथं पक्ष रुजावा, इथं पक्ष वाढावा यासाठी 8 वर्ष खर्ची गाजली, त्याच माणसाला विचारात न घेता दुसऱ्या पक्षातली माणसं आयात करून आता जर त्यांच्याच विरोधात उभे ठाकत असतील तर अशा माणसानं करायचं काय? अगदी बरोबर ओळखलं, नाव संदीप वाघेरे. खरं तर भाजपचे निष्ठावंत नेते पण स्वतःला नेहमीच कार्यकर्ते समजतात, कारण की डाऊन टू अर्थ राहणं हे त्यांचं राजकीय समीकरण आहे. आज माझ्यासोबत तेच आहेत. आपण थेट त्यांच्याशीच बोलणार होतो आणि माझा पहिला थेट प्रश्न हाच आहे संदीपजींना. संदीपजी नमस्कार. नमस्ते. इतके वर्ष, 8 वर्ष तुम्ही भाजपमध्ये आहात. मला आठवतं 2017ला तुम्हाला 16,116 मतं पडली होती. तुमच्यासोबत 3 जण होते. तुम्ही अख्खा पॅनल घेऊन उभं राहिला होता. ज्योतिकाताई मलकानी तुमच्यासोबत होते, 8,831 मतं. नंतर त्यांच्यासोबत मोनिकाताई निकाळजे होत्या, 8,828 मतं. त्यांच्यासोबत धनराज आसवानी होते, 6,102 मतं. तुम्ही सगळ्यांनी मिळून 39,877 मतं भाजपला या माध्यमातून दिली होती. पण आता तुमचा विचार न करता किंवा तुम्हाला विचारात न घेता दुसऱ्या पक्षातली माणसं आयात करून या ठिकाणी त्यांना जर उमेदवारी गेली तर काय करणार? माझा प्रश्न थेट आहे. संदीपजी, तुम्ही भाजपमध्ये राहावं असं तुम्हाला वाटतं? प्रथमतः मी PCMC न्यूज लाईव्हचे आभार व्यक्त करतो की त्यांनी येऊन इथे माझी मुलाखत घ्यायचा प्रयत्न केला आणि मुलाखत चालू आहे. मी 8 वर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपचा झेंडा खांद्यावरती घेतला आणि पूर्ण प्रचार वगैरे केला. मला 16,116 पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्यात हायेस्ट मतं पडली आणि माझ्याबरोबरचे 2 कॅन्डिडेट म्हणजे ज्योतिका मलकानी असेल, मोनिकाताई निकाळजे असतील, हे 1,000-1,100 मतांनी पडले. म्हणजे ते त्यांच्या एरियात त्यावेळेला थोडेसे कमी झाले. पण माझ्या हिशोबाने मी जे काम करायचं पूर्ण पॅनलच्या हिशोबाने काम केलं. पण लोकांनी त्यांना मतदान कमी केलं नाही, तर माझे कमीत कमी अजून 2 कॅन्डिडेट इथे निवडून आले असते भाजपचे. तेही नौखे होते की ज्योतिका मलकानी ह्या एकदा 20 वर्षापूर्वी नगरसेवक होत्या. सुरेश निकाळजेंना इलेक्शन लढायचा अनुभव होता. त्यांची मिसेस माझ्याबरोबर उभी राहिल्या वहिनी. भाजपमध्ये निवडून आल्यानंतर प्रभागाचा कायापालट पिंपरी चिंचवड शहराचा हा पूर्ण ताकदीने करायचा प्रयत्न केला. आणि माझं पहिल्यापासून एक धोरण आहे, मी महापालिकेत पैसे कमवण्यासाठी गेलेलो नाही आहे आणि स्वतःच्या पैशाने जरी विकास कामं किंवा बाकीच्या गोष्टी करायच्या म्हटल्या तर किती करणार, लिमिटेशन. आणि ह्या प्रभागामध्ये पिंपरी गावात, पिंपरी कॅम्पात, इथं स्लम एरिया पण भरपूर आहे. सिंधी लोकांची वसाहत आहे, पिंपरी कॅम्प आहे, पिंपरी गाव आहे. इथं 35-40 वर्षापासून विकास झालेला नव्हता. हा बहुतेक माझ्यासाठीच थांबला होता विकास असं मला वाटलं आणि वाटणं साहजिकच होतं. त्यावेळेला भाजपच्या माध्यमातून पहिल्या 6 महिन्यात कुठली कामं करायची किंवा काय करायचं हे आपण सगळा आढावा घेतला आणि त्या हिशोबाने आपण बजेट पुस्तक वगैरे त्याच्यामध्ये एंट्री करायचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेला 17ला काय झालं की बजेट झालं होतं. म्हणजे मग ते 18च्या बजेटमध्ये ती नावं मी दिली. तर ती नावं दिल्यानंतर म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, भैरवनाथ मंदिर असेल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असेल, हरिभाऊ दिनाजी वगैरे उद्यान असेल, जोग महाराज उद्यान असेल, महात्मा फुले क्रीडा संकुल जे इथं मी केले ते, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, डिलक्सची स्मशानभूमी, पिंपरीची स्मशानभूमी, असे वेगवेगळे 22 एक प्रकारची कामं होती मोठमोठी.
तर इथले जे काय माझ्या विरोधात स्थानिक नेतृत्व आहे ह्यांनी आमच्या पक्षातल्या वरिष्ठ आमदारांना सांगून सगळी कामं रिजेक्ट केली. नंतर मला भांडावं लागलं त्यांच्याशी. भांडणं करून मी ही कामं मंजूर केली. पूर्ण बजेट न देता समजा 5 कोटीचं काम असेल त्याला 50 लाख रुपये दे, 10 कोटीचं काम असेल त्याला 50 दे, अशी जवळजवळ 200 कोटीची कामं होती आणि मला निधी दिला फक्त 23 कोटी. म्हणजे जिजामाता हॉस्पिटल असेल, असे बरेच होते. त्यानंतर ती भांडून मंजूर केली. मग नंतर मग निधी मी क्लब केला आणि मग जी महत्त्वाची कामं ती चालू केली. मग पिंपरी गावठाणातले सिमेंट काँक्रीटचे रस्ते असतील, पिंपरी कॅम्पातले असतील, म्हणजे असा भेदभाव कधी केला नाही की फक्त गाव डेव्हलप करायचं किंवा कॅम्प ठेवायचा. जे जे समावेशक विचार करून करता येईल. आता डिलक्सची स्मशानभूमी डेव्हलप केली, सुलभ शौचालय केले. पिंपरी चिंचवडमध्ये कुठं सुलभ शौचालय नाही आहेत. मॅक्झिमम माझ्या प्रभागात 8 आहेत. म्हणजे महिलांची पण मी तिथं निकड बघितली. पण मग मग संदीप भाऊ, तुम्ही हां. इतकी जी कामं केलीत ही तुमच्या पक्षश्रेष्ठींना, तुमच्या पक्षाला दिसली नाही? सगळी माझी कामं दिसली. फक्त माझ्या पक्षाला पक्षश्रेष्ठीचे वडती आहेत. हं. एक सांगतो, दानवे साहेबांनी माझं नाव स्टँडिंगला दिलं. हो, मला एक सदस्य. आठवतं तुम्ही मध्ये नाव होतात की स्थायी समिती सदस्य तरी किमान आपल्याला करायला पाहिजे होतं, जे तुम्हाला 5 वर्षात अहो, केलं. एकदा दानवे साहेबांनी माझं नाव दिलं, एकदा चंद्रकांत दादा पाटलांनी नाव दिलं. इथल्या स्थानिक नेत्यांनी माझं नाव कट केलं आणि मी माझं ह्यांच्यासारखं घर भरण्यासाठी मी पालिकेत आलोच नाही मुळात. तुम्ही डेअरी फार्म मध्ये हजारो वृक्ष लावलेले आहेत. हो, वृक्ष प्राधिकरण सदस्य तरी केलं का पक्षात? नाही केलं. का नाही केलं? तुमची कामं का दिसत नाही? आमच्या इथल्या स्थानिक नेत्यांनी वरच्या आमदारांना आमच्या कान भरले की संदीप वाघेरेला कुठलंही पद भेटलं नाही पाहिजे. हो, पण भाजप पक्षश्रेष्ठींचं तर असं म्हणणं आहे की जो काम करतो तो महत्वाचा, कान भरणी त्यांच्याकडे नसते म्हणून. मी दानवे साहेबांना माझं औरंगाबादला भेटलो होतो. म्हणलं दादा असं असं झालं आहे. तर दादा म्हणले की तुमच्या इथले आमदार जे निर्णय घेतील तेच पक्ष निर्णय घेत असतो. बर, मग आता यांना पक्षात प्रवेश करायचा, या सगळ्यांना घ्यायचं, तर हाही निर्णय मग याच आमदारांनी घेतला असं म्हणायचं. मी सगळ्या आमदारांना भेटून सांगितलं की यांना तुम्ही पक्षात घेऊ नका. हे जिथं जाईल तिथं माझ्या विरोधातच काम करतात. आणि यांनी मला म्हणजे राजकारणात येण्यापासून पण 10 वर्ष 2 टर्म माझ्या घालवल्या. मला येऊन नाही दिलं. एकदा आमदार लक्ष्मण जगतापाने आम्ही बसलो होतो. आमची मिटिंग झाली 2007ला. आमदार मला म्हणले की मी संदीपला तिकीट देतो. नाही म्हणले त्याला तिकीट द्यायचं नाही. ही माझ्याबद्दल असलेली त्यांची जबाबवृत्ती, माझ्याबद्दलचा आकस. ठीक आहे, मी माझा बिझनेस करून पैसे कमवतो. मी ह्या लोकांसारखं महापालिकेत जाऊन कॉन्ट्रॅक्ट घेत नाही, त्याच्या माध्यमातून मी पैसे कमवत नाही. ह्यांचा उद्योग असतो आहे. ह्यांना मी माझं पद, माझं घर, माझी जबाबदारी. पण संदीपजी, आत्ता मुळात तुम्ही या तुमच्या पक्षश्रेष्ठींना हे सांगू शकला असतात ना, किंवा पटवून देऊ शकला असतात. ठीक आहे, मागच्या वेळी मी एकटा निवडून आलो, बाकीच्यांना काही अगदी थोड्याफार फरकाने ते त्यांचा पराभव झाला असेल. यावेळी मी पुन्हा एकदा 4 जण उभं करतो आणि निवडून आणून दाखवतो. बोललो ना ते पण, 4ही माझ्या मनाप्रमाणे मला तिकीट द्या, मी 4ही नगरसेवक तुम्हाला निवडून आणून देतो. आणि हेही बोललो की मला पुढच्या 5 वर्षात कुठलं पद पण नका देऊ तुम्ही, आणि मागही दिलेलं नाही. तुमचं एक वाक्य, मी पदासाठी नाही, म्हणजे घर भरण्यासाठी नाही, पदासाठी पण नाही, मी काम करण्यासाठी आलेलो आहे. मला जनतेची कामं करायला आवडतात. माझा DNA तो आहे की बाबा कुणी माझ्याकडे काम घेऊन आलं तर मला ते काम करायला आवडतं. मग आता असं मला म्हणायचं आहे, तुम्हाला असं वाटत नाही की पदोपदी तुम्हाला या पक्षात पदांपासून दूर ठेवलं गेलं, डावललं गेलं? मग ज्या पक्षानं 8 वर्ष तुम्हाला कोणतंही पद दिलं नाही, तुमची कामं पाहून सुद्धा पक्षाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर अशा पक्षात का राहावं? मग त्याकरता आम्ही काल कार्यकर्त्यांची मीटिंग घेतली. 700 कार्यकर्ते इमर्जन्सीमध्ये आले, मोबाईलच्या मेसेजवरती आणि फोनवरती. त्यांच्यामध्ये मीटिंग झाली. काही पोरं मला म्हटली, कार्यकर्ते मित्र, की बाबा आहे त्याच पक्षात राहा. काही म्हटले अपक्ष उभा राहा, काही म्हटले NCPचा. आज आमच्या आता मीटिंग होईल आणि ठरेल. ऐकावे जनाचे करावे मनाचे म्हणतात. संदीप भाऊंचं काय मत आहे? मला आता ह्या पक्षात राहायचं नाही. काल मला अमितजी गोरखे यांचा फोन आला. राहायचं नाहीच आहे. आमदार अमितजी गोरखेंचा मला काल फोन आला की तुम्हाला आम्ही 3 तिकीट देतो AB फॉर्म. मी म्हटलं 3 नाही, मला 4ही पाहिजे. कारण ज्यांच्याबरोबर सावता आपलं पहिल्यापासूनच आहे, त्यांनी आपल्याला कायमच पाण्यात बघितलेलं आहे. आणि त्यांच्याबरोबर जाऊन, म्हणजे आता मी समजा गाडी ड्रायव्हिंग सीटवरती बसलो आहे आणि मी माझ्याबरोबर 3 मेंबर घ्यायचे, आणि समजा माझं तुमच्याबरोबर जमत नाही किंवा तुम्ही माझं संभाषण नाही किंवा बोलणं झालं नाही, आणि तुम्हाला मी माझ्या सहजाच्या सीटवरती बसवलं,
आणि आपल्याला इथून लांबच्या प्रवासाला जायचं आहे, जमेल का आपलं? बरोबर, 5 वर्षांचा पल्ला आहे, एवढा मोठा प्रवास आहे. बरं, ह्यांनी माझ्या प्रत्येक कामाला विरोध केला आणि ही माझी वैयक्तिक घरची कामं कुठलीही नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असेल त्याला विरोध, भैरव मंदिराला विरोध, रेल्वे उड्डाण पुलाला विरोध, पिंपरी सौदागर पुलाला विरोध, पिंपरीगाव स्मशानभूमीच्या कामाला विरोध. इथं विकास कामच होऊन द्यायची नाही. मग संदीप भाऊ, मला असं म्हणायचं की आज आपले PCMC न्यूज चॅनल समोर तुम्ही हे डिक्लेअर करू शकता की जर माझं चौघांचं पॅनल जर तुम्ही मला दिलं नाही तर मी या पक्षात राहणार नाही म्हणून? ते मी माझ्या वरिष्ठ जे नेते आहेत, अध्यक्ष वगैरे, त्यांना पहिलेच मी सांगितलेलं आहे, काय 4 जण जर जे मी यांना म्हणेन- तुम्ही पक्षात घेतलं हां, तर मी या पक्षात राहत नाही. मग काय त्यांचं काय मत होतं, ते काय म्हणाले? नाही, ते मला त्यावेळेला म्हटले की नाही, आम्ही कुणी घेणार नाही त्यांना पक्षात, आमचं सगळं. आणि मुलाखतीच्या वेळेला माझ्याबरोबर जेवढे इच्छुक होते 12-15 जण, 20-22 जण, त्यांच्या समोर यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही पक्षात घेणार नाही त्यांना, दुसरं कुणाला. तरी न दोन दिवसांनी घेतलं गेलं. बरोबर, मग आता ते जर त्यांच्या निर्णयावर ठामणे राहिले तर तुम्ही तुमच्या निर्णयावर का थांबणार? मी माझा निर्णय घ्यायला मोकळा आहे. मग आता संदीप वगैरे यापुढे चौघांचं अपक्ष पॅनल म्हणून घेऊन उभे राहतील का कसं? ते आता मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून ठरवून अपक्ष राहील किंवा दुसऱ्या पक्षात जाईल. मला माझे मित्र परिवार महत्वाचा आहे की तो काय निर्णय द्या. बरोबर, शेवटी कार्यकर्ता म्हणून. जनता तर माझ्या बरोबर आहे, बरोबर. कारण जनतेने माझं 8 वर्षापासून काम बघितलंय. म्हणजे तुम्हाला मी माझ्या कामाच्या बाबतीत एक सांगतो की मी जिजामाता हॉस्पिटल कंप्लीट करून घेतलं. डीन वाबळेंशी माझं बोलणं आलं की आपण तिथे हे करू, तर डीन वाबळे मला म्हटले की आपल्याकडं हॉस्पिटॅलिटीसाठी मटेरियल नाही आहे. कोविड पिरियडमध्ये मी माझ्या स्वतःच्या पैशांनी 50 फॉलर बेड दिले, 4 व्हेंटिलेटर दिले, 2 हायफ्लो मशीन दिल्या. त्यानंतर मोकर मायसेसचा आजार आला, काळ्या बुरशीचा. तर डॉक्टर अनिकेत लाठी YCMचे, त्यांच्याशी बोलणं आलं. ते म्हटले आमच्याकडे मशिनरी नाही. महालक्ष्मीच्या दानपेटीतले 9,30,000 आणि माझे वैयक्तिक नंतर 6 लाख असे मी टाकून डिब्रायडर वगैरे जे मुकर मायसेसला कॅमेरे वगैरे लागतात ते मी महापालिकेच्या YCM हॉस्पिटलला डोनेट केले. इथं 35 लाख रुपयाचं मटेरियल मी दिलं. तेव्हा जिजामाता हॉस्पिटल चालू झालं. टेंडर वगैरे प्रोसेससाठी 6 महिने 4 महिने लागत होते. ते सगळे वाचवून, लोकांचे जीव वाचवून म्हणून मी या गोष्टी केल्या. संदीपजी, खरं म्हणजे काल आम्ही कार्यकर्त्यांची सगळी नाराजी तुमच्या पाहिलेली आहे. तुम्ही पण नाराज आहात. पिंपरी चिंचवडमध्ये एकच चर्चा आहे की आता संदीप वगैरे नाराज आहेत, काय निर्णय घेतात वगैरे सगळ्या गोष्टी. तर ही नाराजी जी आहे आता इतर पक्षांच्या देखील कानावर पडलेली असेल आणि इतर पक्षश्रेष्ठींच्या देखील कानावर पडलेली असेल. आता भाजप सोडलं तर आता तर दुसरा पक्ष इन्कमिंगचा राहिला, अजितदादांचा राष्ट्रवादी. अजितदादांचा काही फोन झाला का? हो, मला सगळ्यांचे फोन आहेत. मला काल सचिन नायरांचा पण फोन आहे. अच्छा, म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना तुम्ही म्हणता. नाही, सचिन सचिन, नायर, उभाटा. अच्छा, म्हणजे उद्धव ठाकरे, त्यांचाही मला रात्री फोन आहे. दादांच्या इथनं पण मला फोन आहेत. मग आता तुम्हाला चॉईस करायचं आहे फक्त की कोण कुठे जायचं? हां, तो शेवट माझा वैयक्तिक प्रश्न असेल आणि मित्रांचा असेल की बाबा, आणि ते मित्रपरिवार पण बाहेर कुठं सगळे भेटतो, अंदाज घेतो, तो मला निर्णय देईल. आणि शेवट माझं मन मला जे सांगेल तेच मी करणार आहे. बरोबर. का मागच्या वेळी जे तुमच्यासोबत होते, जे तुम्ही पॅनलमध्ये त्यांना खरं म्हणजे संधी दिलीत, तर आता जर उद्या पॅनल टाकायचं असेल तर त्यापैकी परत एखादा चेहरा दिसणार का? दिसू पण शकतो. अच्छा, बरं. म्हणजे थोडक्यात आता मला अगदी शेवटाकडे जाताना इतकंच विचारायचं आहे की संदीप वाघेरे जर आत्ता यापुढे, मागच्या वेळी 16,116 मतं मिळाली, जर यापुढे तुम्ही नाराज म्हणून दुसऱ्या पक्षात गेला तर त्याचा काही मतांवर परिणाम होईल असं मला? मी तुम्हाला छाती टोकपणे सांगतो, इथली जनता माझ्याबरोबर आहे. मी 4ही पॅनल इथे निवडून आणणार, कारण की लोकांनी 8 वर्ष माझं काम बघितलेलं आहे आणि मी निस्वार्थीपणे भावनेने काम केलेलं आहे. वेळप्रसंगी माझे स्वतःचे पैसे टाकून मी काम केलेलं आहे आणि हे पूर्ण जनतेने बघितलेलं आहे. आणि मी माझ्या प्रभागापुरतंच काम करत नाही आहे. पिंपरी चिंचवड शहरातनं कुठलाही माणूस जरी आला, म्हणजे कोविड पिरियडमधनं, कराडमधनं पण लोक मी इथं ॲडमिट करून घेतले, त्यांचे जीव वाचवलेत. म्हणजे एक पाटील म्हणून होत्या, त्यांची ऑक्सिजन लेवल 45 होती. आमचा एक गोरक्षक आहे स्वामी, त्याची आई पण असं 40 त्याचं ऑक्सिजन लेवल होती. त्यांना मी जगवलं म्हणजे देवाने मला ती शक्ती दिली इथं YCM हॉस्पिटलला. आणि वेळोवेळी मी तिथं फॉलोअप देत होतो. म्हणजे त्यांना 6-6 महिने सिलेंडर होते ऑक्सिजन घेण्यासाठी.
अशा परिस्थिती आज जिवंत आहेत. म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या प्रभागातल्या लोकांसाठी नव्हे, बाहेरच्याही लोकांसाठी हा, तुम्ही. माझ्याकडे माणूस कुठलाही जरी आला तरी मी त्याचं काम करून देतो आणि मला जे शक्य आहे ते मी 100% करतो. नक्कीच. संदीपजी, आता अगदी शेवटचा प्रश्न मला असं म्हणायचं आहे, आता यानंतर समजा पक्ष बदलायचीच वेळ आली आणि मग तुम्ही त्या पक्षात गेलात, अर्थात जनता तुमच्या सोबत आहे असं तुम्ही स्पष्टपणे सांगितलं आणि उद्या तुम्ही निवडून आला, तर पुन्हा एकदा घरवापसी होण्याची शक्यता होणार नाही ना? अहो, ज्यांनी 5 वर्षात माझ्या एवढा अन्याय केला, मला वृक्ष प्राधिकरण पद बी दिलेलं नाही आणि घर वापसी कशी काय करेल मी? ओके. म्हणजे आता घरात माझं DNA हिंदुत्वाचं आहे 100%. आणि हिंदुत्व हे काय त्यांचं आहे किंवा त्यांनी घेतलेलं आहे. आता हे झाकण झोले काही आलेले आहेत अंगावरती शाल पांघरून की मी खरा हिंदुत्ववादी आहे. इथं माझ्यावरती 3 केसेस झाल्यात कत्तलखाना, त्याच्यावरती ते कत्तलखाना बंद करण्यासाठी मी स्वतः वकील देणार NGTमध्ये केस केली, म्हणजे ग्रीन ट्रायब्युनलमध्ये स्टे घेतला, तो कत्तलखाना बंद केला. दुसऱ्या ठिकाणी डालकोच्या जागेत करत होते त्यावेळेला 4 तास रेल्वे थांबवली, ते गुन्हे आमच्यावरती दाखल झाले, आम्ही तिथला कत्तलखाना रद्द केला. म्हणजे आम्हाला गोमातेबद्दल आदर आहे ना. बरं, म्हणजे थोडक्यात तुम्ही आमची आई आहे. थोडक्यात तुम्ही हे घर सोडलं भाजपचं, तरी कुठे गेलं तरी हिंदुत्व मात्र संदीप वगैरेंसोबत काय म्हणा? 100% माझं DNAच ते. आणि माझं हिंदुत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हिंदुत्व शिकवलेलं आहे, हिंदवी स्वराज्य, म्हणजे जर एखाद्याची कुराण जर भेटलं तर त्या मुस्लिम सैनिकाला ते द्यायचे. कल्याणचा सुभेदार त्याची सून त्यांचा सरदार आणतो तर तो म्हणतो, छत्रपती महाराज म्हणतात की अशा अशीच आमची आई महिलेची असावीच. नाही नाही असं ते नंतर यांनी बळच बळच हे घातलेलं आहे. केलं. असं कुणीही मुलगा स्वतःच्या त्या आईला आईला कुरूप म्हणणार नाही, त्याला त्याची आई देवच वाटते. तर महाराज पण असे म्हणलेले नसतील, पण म्हणले की बाबा ही परस्त्री आहे, ही आम्हाला माते समान माते आहे, समान आहे. ही ज्या घरात आहे त्या घरात परत तिथं देऊन या. बरोबर. त्यामुळे ते हिंदुत्व तुम्ही, तेच हिंदुत्व तेच आहे. हिंदुत्व घेऊन तुम्ही पुढे चालणार आहात. मग पक्ष कोणता असो काही फरक पडत नाही, नाही. हिंदुत्व मात्र कायम आहे, जे संदीप वगैरेंसोबत गेली 8 वर्ष नव्हे, तुम्ही जेव्हापासून कार्यकर्ते आहात तेव्हापासून तुमच्यासोबत आहे. अहो, अजित आनंद बघा हिंदू नाहीत का? ते पण हिंदूच आहेत ना. उगाच यांनी फक्त ब्रँडिंग करायचं, आम्ही हिंदुत्व असं नाही आहे. बरोबर. मग आता राष्ट्रवादी, उभाटा की एकनाथ शिंदेची शिवसेना? अजून आता पोरांशी चर्चा करू नये, काही बसले तिथं बाहेर पण बसलेले, तुम्ही बघितले असेल आता. बरोबर बरोबर. आता चर्चा होईल, पण एवढं नक्की ह्या घरातून बाहेर पडणं हे आता फिक्स आहे. मला बाहेर पडायची इच्छा नव्हती. मला यांनी पुढच्या 5 वर्ष जरी पद नसते दिलं तरी मी नसतो पडलो. मग बाहेर ढकललं असं म्हणायचं, घरातून बाहेर काढलं असं? 100%. आता हेच झालं ना. मी सांगतो की यांना घेऊ नका पक्षात. हे सगळीकडनं 4 दारं फिरून आलेली लोक आहेत आणि त्यांनाच परत तुम्ही पक्षात घेताय. निश्चितच एकंदरीत संदीपजींनी आता स्पष्टपणे क्लिअर केलेलं आहे की मुळात जे मी म्हणेन त्या माणसांचं पॅनल जर असेल आणि मला 4च्या 4 जण मिळाले तर निश्चितपणे मी भाजपकडनं लढेन, पण जर तसं झालं नाही तर मात्र मी पक्षातून बाहेर पडेन. अर्थात त्यांच्याकडे पर्याय खूप आहेत. अजितदादांची आणि त्यांची चांगली मैत्री देखील आहे. इतकंच नव्हे, सचिन अहेर असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून देखील त्यांना फोन सुरू आहेत. अर्थात कोणताही नेता माझे सगळे निर्णय कार्यकर्ते, माझा मित्रपरिवार घेत असतो असंच म्हणत असतात. शेवटी नेते आणि कार्यकर्ते एकमेकांशी घनिष्ठ असतात. आता काय निर्णय आहे ते संदीपजी घेतीलच, पण एवढं नक्की की पिंपरी गावात यावेळी निश्चितपणे एक मोठी उलथापालथ होणार आहे. भाजपनं आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला जर असं डावललं, थोडक्यात घरातून काढण्यासाठीच मजबूर केलं असेल, तर त्यांच्यासाठी आणखी घराची द्वारं खुली आहेत हे याच्यातून निष्पन्न होत आहे. पाहत राहा PCMC न्यूज.